झी 24 तास, एक पाऊल पुढे. भ्रष्टाचाराचं सार्वजनिक बांधकाम याविषयी आपण चर्चा करतो आहोत. या सेगमेंटची सुरुवात आपण करूया राजेंद्र सूर्यवंशी यांच्यापासून. राजेंद्रजी, या सगळ्यातलं राजकारण आपण बाजूला ठेवूया. ग्राउंड रियालिटीचा जर आपण विचार केला तर कंत्राटदारांच्या नातेवाईकांनाच कामं दिली जात आहेत असा अनेकांचा अनुभव आहे. तुम्ही सुद्धा असाच अनुभव सांगितलेला होता. अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांनाच कशा प्रकारे ही नेमकी कामं दिली जात आहेत याविषयी जरा महाराष्ट्राला विस्तारांनी सांगा की नेमकी ही काय प्रक्रिया होतीये, यात पकडलं जाऊ नये, टेक्निकली कुठे आपण अडकू नये याची कशी काळजी या सगळ्या अधिकाऱ्यांकडून आणि कंत्राटदारांकडून घेतली जाते, हे कसं नेमकं साठलोटं चालतंय? अधिकाऱ्यांची आता भूक मोठी झाली आहे आणि अगदी ते त्यांना ताब्यात ठेवणं सुद्धा मुश्किल झालंय. पगारावरती कुणी समाधान मानायला तयार नाही आहे आणि मुबलक पैशासाठी ते वेगवेगळे पर्याय निवडतात. मग बायकोच्या नावाने ठेका घेणं, नातेवाईकाला ठेकेदार बनवणं किंवा वेगवेगळ्या सोसायट्या फॉर्म करणं, लेबर मजूर सोसायट्या आणि मजूर सोसायट्यांच्या नावाने कामं टाकणं. तेच कॉन्ट्रॅक्टर तेच बिल रेकॉर्ड करणार आणि तेच पैसे काढणार. आता अशा कामांवरती नक्की ते क्वालिटीचं सुपरविजन कसं करणार होऊ शकत नाही, कारण तेच कॉन्ट्रॅक्टर तेच इंजिनियर म्हणजे तेच चोर आणि तेच पोलीस अशी परिस्थिती आहे. आणि असं मोस्ट प्रॉब्ली सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणा, जिल्हा परिषद म्हणा आणि महापालिकेतही त्याचं प्रमाण आहे. म्हणजे सर्वच ठिकाणी अशी ही अधिकाऱ्यांची व्यवस्था, त्यांनी पर्याय व्यवस्था उभी केलेली आहे. बिलकुल. अंकुश जी, आता एक साधा टेक्निकल प्रश्न मी तुम्हाला विचारतो. अशा प्रकारे एका विभागातल्या अधिकाऱ्यानं दुसऱ्या विभागामध्ये आपल्या नातेवाईकाला काम दिलं आणि त्या विभागातल्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातल्या माझ्या एखाद्या नातेवाईकाला काम दिलं, त्या अधिकाऱ्याचं काम दिलं, तर हा टेक्निकली गुन्हा ठरत नाही पण तो नैतिकदृष्ट्या गुन्हा ठरतो. अशा परिस्थितीमध्ये हे प्रकार आतापर्यंत सरकारच्या लक्षात आले होते का, हा पहिला मुद्दा. आणि जर आले होते तर त्याच्यावर आतापर्यंत कारवाई झाल्याची किंवा त्याची काही दखल घेतल्याची काही उदाहरणं आहेत का तुमच्या नजरेत? एक थोडंसं पहिल्या सेगमेंटमध्ये या सर्व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ठेक्यासंदर्भामध्ये या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या राजेंद्र सूर्यवंशींनी या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये मंत्र्यांचा किती सहभाग असतो किंवा सेक्रेटरी, डेप्युटी इंजिनियरांचा किती सहभाग होतो याचं स्पष्टीकरण त्यांनी केलं, हे योग्य झालं. आपण सांगितलं त्या पद्धतीने नातेवाईकांच्या नावाने ठेके घेतले जातात, पत्नीच्या नावाने घेतले जातात, भावांच्या नावाने घेतले जातात. मला असं वाटतं की किरीटजी, आपण ह्या बाबतीमध्ये सहकार खात्यामध्ये कुटुंबाची व्यापक व्याख्या केलेली आहे. त्या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये पती, पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, भाऊ, पुतणे असे सगळेजण त्या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये घेतलेले आहेत. मला असं वाटतं की सरकारी ठेके घेत असताना त्या ठेकेसाठी सुद्धा कुटुंबाची व्याख्येच याच्यामध्ये लावली पाहिजे, जेणेकरून आपल्या जवळच्या नातेवाईकांना किंवा घरातल्या व्यक्तींना सरकारच्या वतीने दिले जाणारे ठेके दिले जाणार नाही. अशा पद्धतीने जर काही आपण प्रयत्न करू शकलो तर कदाचित थोडाफार नियंत्रण या नातेवाईकांना. बरोबर आहे, पण असे ठेके दिले जात आहेत, असे ठेके दिले जात आहेत, ही वस्तुस्थिती तुम्हाला मान्य आहे? माहिती सगळ्यांना मान्य करावी लागेल. मान्य आहे. काही गोष्टी तांत्रिक बाबी बाजूला ठेवून किंवा कायद्याच्या चौकटीत कसं बसवता येईल याच्या पळवाटा अधिकारी वर्गाला फार मोठ्या प्रमाणामध्ये माहिती असतात आणि त्याप्रमाणे ते करतात. जसं सूर्यवंशींनी सांगितलं की एखादी मजूर सोसायटी स्थापन करायची, सहकारी खात्यामध्ये ती नोंदवायची आणि त्या सोसायटीच्या माध्यमातून प्राधान्याने त्या सोसायटीला अशा प्रकारची कामं घ्यायची. आणि मला एक गोष्ट लक्षात घ्या की चिखलीकरांचं मी अजिबात समर्थन करत नाही. त्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला कडकातली कडक कारवाई झाली पाहिजे, परंतु ही सगळी संपत्ती काही गेल्या वर्षात 2 वर्षामध्ये त्यांनी जमवलेली नाही. गेली अनेक वर्ष सातत्याने त्याचे हे प्रकार चालू आहेत. मग त्या ठिकाणी ज्या वेळेला एखादा कॉन्ट्रॅक्टर हे पैसे देत असतो ते इतकी संपत्ती मिळवतोपर्यंत एखादा ठेकेदार अँटी करप्शनकडे जातो. त्याच वेळेला पूर्वीच्याच वेळेला जर त्या ठिकाणी गेले असते, पण तो काही वेळेला ठेकेदार देखील अँटी करप्शनकडे जात नाही. शेवटी ही दुष्ट साखळी आहे.
घेणारा जेवढा दोषी आहे तेवढाच दोषी देणारा देखील आहे. नाही, बिलकुल हे सगळं खरं आहे अंकुश काकडे. अंकुश काकडे हे सगळं खरं आहे, पण हे थांबवण्यासाठी एक उदाहरण असं सांगा की हे थांबवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काहीतरी कारवाई करण्यात आलेली आहे, एका तरी अधिकाऱ्याला शासन झालेलं आहे, स्वतःहून काही कारवाई केलेली आहे. चिखलीकर सारखे अधिकारी जर या खात्याच्या अंतर्गत राहून एवढे वर्ष अशा प्रकारे जर आपला मलिदा मिळवत आहेत, काय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काय करायचं? त्याला मीडियाने एक्सपोज एकतर करायचं, विरोधी पक्षांनी एकतर एक्सपोज करायचं, कुठेतरी इंजिनियरनी उठायचं, एखाद्या तक्रारदारांनी उठून तक्रार करायची आणि त्यानंतर हे प्रकार काही काळ चर्चेत येणार, त्यानंतर ते थांबले जाणार. एक उदाहरण असं आहे का की सार्वजनिक बांधकाम विभागाने कुणालाही लक्षात न येता स्वतः त्यांच्या लक्षात आलंय आणि कारवाई केली आहे आणि या सगळ्या कंत्राटदारांना धाक बसेल अशी एखादी कारवाई करून दाखवली आहे? असं का होत नाही? नाही, याच्यामध्ये कोणा अधिकाऱ्यांवरती कारवाई केली आहे किंवा केली नाही याची सगळ्यानंतर किंवा त्याच्यानंतर मीडियाकडे जावं, वर्तमानपत्राकडे जावं आणि त्याच्यानंतर मग त्याचं हे सगळं लोकांच्या समोर आल्यानंतर संबंधित खात्याने किंवा त्या खात्याच्या मंत्र्याने दखल घ्यावी, हे बरोबर नाही. वास्तविक पाहता त्या पातळीवरती त्या वेळेला जर काही कारवाई केली गेली तर हे भ्रष्टाचार पुढे वाढणार नाही. आणि एखादी जरी आपण एक कडक शिक्षा केली तर दुसरा अधिकारी त्याच्यात म्हणजे आपण म्हणतो की पुढच्या स्टेज तो पाठीमागचा शाणा. त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्यावरती जर अशा प्रकारची कडक कारवाई झाली, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरवरती अशा प्रकारची कडक कारवाई झाली तर कदाचित याच्यावरती नियंत्रण आपण आणू शकतो. नेमक्या किती कारवाई झालेल्या आहेत, किती तक्रारी आलेल्या आहेत याची सविस्तर मला माहिती नसल्यामुळे मी त्या बाबतीमध्ये काही फारसा खुलासा करेल मला वाटतं. नाही अंकुशजी, आता तुम्ही स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहात आणि तुम्हीच म्हणता की कारवाई व्हायला पाहिजे, पण ती होत नाहीये म्हणून तर एवढी चर्चा आपल्याला करावी लागते आहे. अगदी साधा उदाहरण मगाशी जो मी उल्लेख केला तेवढंच फक्त तुम्हाला विचारतो की ज्या अधीक्षक अभियंत्याला बळवंत दुंगेला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं होतं, जो ज्याच्यावर त्याच्यातले प्रमुख आरोप आहेत या सगळ्या घोटाळ्यातले आपण म्हणूया, त्यांना 9 महिन्यानंतर पुन्हा एकदा चंद्रपूरमध्ये रुजू केलं जातं, जॉईन केलं जातं. ह्याच्यातून धाक निर्माण होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, आता त्या बाबतीमध्ये नेमकी काय चौकशी झाली, त्याच्यावरती कोणते दोषारोप ठेवलेले होते, ते सिद्ध झाले की नाही या बाबतीतली सविस्तर माहिती नसल्यामुळे, पण अर्थात असं आहे की जोपर्यंत त्याची चौकशी पूर्ण होत नाही, त्या चौकशीमधून तो सही सलामत बाहेर पडत नाही, तोपर्यंत त्याला कुठेही कोणत्याही जिल्ह्यामध्ये रजू करून घेऊ नये या मताचा मी आहे. तशा पद्धतीने त्याची चौकशी पूर्ण झाली नसेल आणि पुन्हा त्याला जर का चंद्रपूरमध्ये रजू करून घेतलं असेल तर मला वाटतं एक प्रकारे शासनाचा हा निष्काळजीपणा आहे. बिलकुल, मालापूरांना बोलायचं विषय. त्यांची चौकशी पूर्ण झाली डिपार्टमेंटकडनं, पण ज्या माणसांनी अनियमितता केली असे ताशेरे आहेत, जे अनियमितता इरेग्युलरिटीज करत आहे, अशा अधिकाऱ्याला पुन्हा कशाला घ्यायचं ज्यांनी तो पूर्ण त्याच्या कारकिर्दीमध्ये हा एवढा मोठा घोळ झालाय, 24 लोक विलंबित झालेले आहे आणि त्या गृहस्थाला पुन्हा तुम्ही रुजू करून घेताय. त्याच्यामुळे तुम्ही समोर लोकांना काय संदेश देतात? बिलकुल. सूर्यवंशी सर काय म्हणाल, तुम्हाला बोलायचं आहे याविषयी? साहेब, अंकुश काकडे साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केला की भ्रष्टाचार होत असताना देणारा आणि घेणारा दोघेही दोष आहेत. अगदी कायद्याने ते सत्य आहे आणि मलाही तो कायदा मान्य आहे. परंतु काकडे साहेबांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की वर्षाला 2 ते 3 लाख इंजिनियर बाहेर पडतात देशातून, त्या लोकांना आपण नोकरी देत नाही. त्यांना त्यातले जे काही सिव्हिल इंजिनियर आहेत ते ॲज अ ठेकेदार म्हणून काम करायला येतात. ते ठेकेदारी करत असताना आज 2-5 लाखात कुठेही धंदा व्यवसाय सुरू करता येत नाही. त्यांना मोठी रक्कम जमा करण्यासाठी जमीन गहाण ठेवावी लागते, आई वडिलांचे काही साठवलेलं धन वगैरे गहाण ठेवावं लागतं आणि मग कुठेतरी भांडवल बनतं. असं करत असताना पूर्ण कामात पैसे लावल्यानंतर जेव्हा पेमेंट काढायचं असतं त्यावेळेस अधिकारी ह्यांना अडवून पैसे मागतात. पैसे नाही दिले तर कुटुंब उपाशी मरण्याची किंवा आर्थिक अडचणीत जाण्याची त्यांची परिस्थिती तयार होती आणि अशा परिस्थितीमध्ये ती टिकू शकत नाही, जगू शकत नाही. उलट्या बाजूला दुसऱ्या बाजूला सरकारी अधिकारी आहेत, मुबलक पगार आहे, ह्यांना ठेकेदाराकडून 2 पैसे उशिरा मिळाले तरी चालतील पण त्यांना पगार तर दर महिन्याला मिळतो, म्हणजे त्यांचं काहीच अडत नाही. पण हा जो बेरोजगार म्हणून जो ठेकेदार गेलेला आहे, जो सिव्हिल इंजिनियर आहे तो ठेकेदार म्हणून गेलेला आहे, त्याच्यासाठी अशी एवढी सुविधेची परिस्थिती नाहीये. ही काकडे साहेबांनी समजून घेतलं पाहिजे आणि ह्या नवीन येणाऱ्या पिढीसाठी हे नुसतं चर्चा न करता नवीन येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी मार्ग मोकळे केले पाहिजे की जेणेकरून त्यांना सुसह्य होईल. भ्रष्टाचार आपण सगळा संपवू शकत नाही हे मान्य आहे, परंतु थोडं त्यांना काम करणं सुसह्य होईल एवढं तरी त्यांनी करावं.
बिलकुल, आणि यासाठी काय करायला लागेल हे आपण बोलूया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.